अशा गोष्टी पण असतात आणि अभ्यास कुठल्या पद्धतीने केला पाहिजे म्हणजे प्रत्येकाची पद्धती वेगळी वेगळी असू शकते. आता माझं कसं होतं तर मी बुक्स वगैरे ऑलरेडी जे काही सिनियर्स वगैरे होते त्यांना विचारून घेतलेले. माझं एक होतं की प्रत्येक सब्जेक्टला एक बुक तेच सारखं वारंवार वाचायचं कारण मी रिझल्ट पण काही जणांचे बघितले होते की आता जसं की सायन्स असेल भस्के सरांचं बुक आहे. ते बुक एवढं चांगलं काय काय म्हणजे आता तो अभिजित साळुंखे होता एवढं भारी बुक होतं केलेलं त्यानं की त्याला 15 पैकी 14 वगैरे प्रश्न त्याचे बरोबर यायचे आणि तेच होतं की काही जणाला त्याला तो आवडीचा पण सब्जेक्ट होता जरा कमी आवडीचा सब्जेक्ट होता आणि दुसरी गोष्ट हे होती की मी बाकीचे पण रेफरन्स बुक बघायचो मी कुठं म्हणजे स्टेट बोर्ड आधी वाचले होते नंतर त्याच्यामध्ये वेळ घालव किंवा नंतर दुसरा अजून एखादा बुक वाच तर ह्या चुका मी पहिल्यांदा केल्या नंतर मात्र मला समजलं की एकच बुक कारण ऍक्च्युली त्याच्यामध्ये जर 12-13 प्रश्न येणार आहेत तर तुम्ही 2 प्रश्नांसाठी दुसरं बुक का वापरताय ऍक्च्युली ते 12-13 जरी प्रश्न तुमचे बरोबर आले किंवा 10 जरी प्रश्न बरोबर आले तरी तुम्ही फायद्यात आहे बाकीचा जो काही इतर तेच सायन्सचं दुसरं एखादं बुक वाचण्यामध्ये जे काही वेळ घालवताय तो दुसऱ्या सब्जेक्टला द्या तुम्ही तर त्याच्यामुळे तुमचा अजून फायदा होऊन जाईल.